महाराष्ट्र के अकोला में मुर्तजापुर स्थित जीवन प्राधिकरण कार्यालय में संविदा पर कार्यरत कंप्यूटर ऑपरेटर एक महिला से दो कार्यालय के दो अधिकारियों ने शारीरिक सुख की मांग की। शारीरिक सुख की मांग करने वाले दोनों अधिकारियों के नाम उप अभियंता डीवी कपले और शाखा अभियंता इंगले हैं। विधायक नितिन देशमुख का धरना दोनों लोगों को उनके पदों से बर्खास्त करने और उनके खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग को लेकर चल रहा है। इस बीच विधानसभा अध्यक्ष से इस मामले पर ध्यान देने की मांग की गई, लेकिन नितिन देशमुख ने आरोप लगाया कि विधानसभा अध्यक्ष इस पूरे मामले से ध्यान हटाने में कामयाब रहे। संवाददाता साहित्य इकबाल की रिपोर्ट। या ठिकाणी ठिय्या आंदोलन कशासाठी आहे? एक 28-30 वर्षाची महिला 15/9/2015 पासून या पाणी पुरवठा विभाग मूर्तिजापूरमध्ये कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती आणि आपला 3 ते 4 महिन्याचा पगार मिळाला नाही म्हणून ती महिला संबंधित अधिकारी कपिले यांना पगार काढण्यासाठी त्यांना विनंती करते आणि कपिले आणि इंगळे हे दोन्ही मिळून तुझा पगार आम्ही काढून देतो, आमच्याशी संबंध प्रस्थापित कर अशा पद्धतीची तिला शारीरिक शोषणाची मागणी करतात आणि त्या कपिलेनं तर त्या महिलांच्या खांद्यावर हात टाकून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला आणि त्या महिलांनी आरडाओरड करून तिथून पळ काढला, परंतु अद्यापर्यंत त्या दोन्ही अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनानं कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। त्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये FIR सुद्धा दाखल झाला। FIR दाखल झाल्यानंतर नॉन बेलेबल ते गुन्हे होते, ठीक आहे, कोर्टानं अटकपूर्व जामीन दिल्याशी हा भाग वेगळा आहे, परंतु प्रशासनानं आतापर्यंत त्याच्यात कारवाई करणं बंधनकारक होतं। म्हणून जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करत नाही, निलंबनाची कारवाई ह्या ठिकाणून काढत नाही, शासनाला बडतर्फचा प्रस्ताव पाठवत नाही, तोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या कार्यालयामधून उठणार नाही। आता नेमकं काय झालं तुमच्यासोबत, काय तक्रार काय होती? सर, मी एक वर्षापासून म्हणजे पहिले माझा 3 महिन्याचा पगार नाही निघाला, म्हणून मी तिथले जे उपविभागीय अधिकारी श्री कपिले यांना वारंवार जाऊन विनंती करत होती, सर माझा पगार नाही निघाला। त्याच्यानंतर जे शाखा अभियंता होते इंगळे साहेब, त्यांना पण वारंवार विनंती करत होती, पण त्यांच्याकडून मला शरीर सुखाच्या मागणी होती। तू जर आमच्यासोबत शरीर संबंध जर प्रस्थापित केले नाही तर आम्ही तुझा पगार नाही काढू, मला मारून टाकायच्या धमक्यासुद्धा दिल्या। तिथले स्थानिक आमदार मूर्तिजापूरचे मला म्हणत होते, कपिले साहेब आमदार हे माझे बालपणीचे मित्र आहे, तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर, अधिक कुठेही कोणत्याही अधिकाऱ्याकडे जा, माझं काहीही होणार नाही असं मला वारंवार सांगत होते आणि माझ्यावर प्रेशर आणत होते। आणि आज 1 वर्षापासून मी कार्यालयात जात नाही आहे, मला ते रस्त्यात कुठेही मारून नाही टाकू शकतात, इतकी त्यांची दहशत वाढलेली आहे। शरीर सुखाची मागणी कोणी केली? श्री कपिले साहेब आणि इंगळे साहेब दोघांनी। तुम्हाला धमकावलं? कशा प्रकारे धमकावलं? तू आमच्यासोबत येशील नाही तर तुझा पगार काढणार नाही, ते म्हणजे असं मला मानसिक त्रास देत होते की ज्याच्यामुळे मला स्वतःची भीती वाटायला लागली, म्हणजे माझा जीव जाईपर्यंतही असे वागत होते माझ्याशी। तुम्ही जेव्हा कार्यालयात तक्रार केली तेव्हा वरिष्ठांनी तुम्हाला काय प्रतिसाद म्हणजे रिप्लाय दिला? तक्रारी काय रिप्लाय दिला? काहीच रिप्लाय देत नव्हते, तू कुठेही जाय आमचं काहीच होणार नाही, कोणीच आमचं काहीही करणार नाही। कपिलेंनी आमदार मित्र असल्याचं सांगितलं, तर आमदारांशी काही बोलणं झालं होतं कधी? माझं तर नाही झालं, मी आमदाराला कधीच भेटली नाही। आता मागणी काय तुमची? माझी मागणी हेच आहे, मला न्याय मिळावा आणि माझी नोकरी मिळावी।